शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघू शकता 50,000 एमक्यूबचा फिल्टर या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन केलंय. 3 इंच इनलेट आउटलेटचा फिल्टर आहे. शेततळ्यावर टोटल जे आहे त्याचं आपण इन्स्टॉलेशन आता अशा पद्धतीने केलंय. आता विषय काय राहतो की विहिरीव असो, शेततळ्यावर असो किंवा नदीवर असो किंवा कशाचंही पाणी असो, जर ड्रीप इरिगेशन सिस्टीम जर आपली चांगली चालवायची असेल तर फिल्टर सिस्टीम बसवणं खूप गरजेचं आहे. ड्रीपची लाईफ जी आहे ती जास्त दिवस चालते. तर या ठिकाणी काय केलंय आपण 7.5 HP ची मोटर आहे आणि त्याच्यावर ह्याचं इन्स्टॉलेशन केलंय. आणि ह्यामधून काय केलंय, 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन जात आहेत. असेंब्ली टाकून 3 त्याच्या आउटलेट काढून 3 ठिकाणी व्यवस्थितरित्या नेले आणि त्याच पाईपलाईन मधून बोरवेलला कनेक्ट केल्यामुळे तेही पाणी आपल्या शेततळ्यामध्ये पडू शकतं. आता या ठिकाणी बघू शकता हे हाईटला आहे आणि जी आपली पीव्हीसीची फिटिंग आहे ती खाल्ल्या साईडला आहे. त्यामुळे काय होतंय, या ठिकाणी पीव्हीसी मध्ये बरोबर फिटिंग होत नाही. त्यामुळे आपण बांगडी पाईपचा उपयोग केलाय. तुम्हाला जर ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या ठिकाणी HDPचा किंवा बांगडी पाईपचा वापर करू शकता. त्यामुळे फायदा हा तुम्हाला 100%